महासागर न्यूज. नमस्कार. दैनिक महासागरच्या आजच्या या वार्तांकनामध्ये आपलं स्वागत आहे. आज 23 मार्च 2024. आजच्या महासागरमध्ये काय दडलं ते आपण नक्की पाहूया. त्याचबरोबर तुम्हाला जर आमचं महासागरचं दैनिक वृत्तपत्र जर तुम्हाला स्टॉलवरती मिळालं नाही तर तुम्ही नेटवरती जाऊन दैनिक महासागर सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ई कॉपी ज्या आहेत दैनिक महासागरच्या ते तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर दैनिक महासागरचं जे यूट्यूब चॅनल आहे, डिजिटल चॅनल आहे महासागर न्यूज, यावरती देखील विविध चर्चासत्र, बातमीपत्र आणि त्याचबरोबर राजकीय घडामोडी, राजकीय विश्लेषण देखील आपण पाहायला विसरू नका. तर आपण बोलूया आजच्या दैनिकात नक्की काय आहे. पहिला पानावरती आहे खरी खरी. याच्यामध्ये खरी खरी जे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक सर यांनी जे लिहिलेलं आहे, विक्रमादित्य मोदी म्हणजे नरेंद्र मोदी हे 2001 साली मुख्यमंत्री पदावरती बसले. ते आजवर ते उच्च पदावरती म्हणजे पंतप्रधान पदावरती आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आहे, नक्कीच तुम्ही वाचा. त्यानंतर आपण जाऊयात महत्वाची बातमी जी आहे ते देश पातळीवरून. इस्रायलच्या अणुसंशोधन केंद्राजवळ हल्ला, इराणच्या हल्ल्यात जवळपास 180हून अधिक जखमी, ही अशी बातमी आहे. त्याच्यानंतर आपली दुसरी बातमी आहे जे आता सध्या सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त व्हायरल होती, ती बातमी म्हणजे अशोक खरात यांचा एन्काउंटर होऊ शकतो. तृप्ती देसाई यांनी असा एक गौप्यस्फोट केला आहे. त्या बातमीबद्दल आज आम्ही दैनिक महासागरच्या महासागर न्यूज मध्ये देखील एक विशेष कार्यक्रम करतो, ते नक्की पहा. त्याच्यानंतर येतं तोच मुद्दा, सर्वाधिक काळ प्रमुख म्हणून पद भूषवणारे पहिले नेते ठरले नरेंद्र मोदी, ही एक बातमी आहे, देश पातळीवरची बातमी आहे. त्याच्यानंतर खरं तर युद्धजन्य परिस्थितीला अनुसरून ही बातमी येते. अमेरिकेनं आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही मुंबई दिल्ली उडून टाकू, अशी पाकिस्ताननं भारताला धमकी दिली आहे. तर ती बातमी देखील आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. मेट्रोमध्ये मराठी तरुणांना रोजगार द्या, मराठी एकीकरण समितीची मागणी, ही एक बातमी महत्वाची आहे. त्याच्यानंतर एक बातमी येते मुंबईवरून. 6 वर्षापूर्वी वाचवण्यात आलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. खरं तर 6 वर्षापूर्वी या बिबट्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, तो आजवर जिवंत होता पण त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आपण पाहतो की उन्हाचा कडाका एकीकडे वाढला आहे. मराठवाडा असो का विदर्भ असो, काही ठिकाणी गारपीट होतं, काही ठिकाणी पाऊस पडतो, पण काही ठिकाणी ऊन जास्त वाढलंय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लिंबूही महागले, अतिशय महत्वाची बातमी, कारण लिंबू पाणी भरपूर ठिकाणी विकल्या जातं, पिल्या जातं उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे लिंबाचा दर देखील वाढलेला आहे, महागलेला आहे. त्याचबरोबर आमचे नाशिकचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन सर यांनी अतिशय उत्कृष्ट एक लेख लिहिला आहे, जहाल हिंदुत्ववादी कुठे गायब झाले. हा लेख तुम्ही नक्कीच वाचा, कारण ह्या लेखामध्ये भरपूर काही विशेष टिप्पणी केलेली आहे, त्यामुळं हा लेख वाचण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर दैनिक महासागरच्या महासागर डिजिटल न्यूजच्या माध्यमातून आम्ही एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. देवाच्या गाभाऱ्यात सैतानाचा वावर, नाशिकच्या भोंदू कॅप्टनच्या काळ्या कर्तुतींचा महासागर डिजिटलच्या चर्चासत्रामध्ये पर्दाफाश. खरं तर या कार्यक्रमामध्ये बरेचसे तज्ज्ञ या ठिकाणी सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात नक्की काय घडलं, कोण काय बोललं आणि ह्या चर्चा काय झाली, त्याबद्दलचा हा अतिशय उत्कृष्ट लेख आहे, तेही वाचा. त्याच्यानंतर येतो आपण सध्या जे हॉटेलला व्यवसायाचा जो गॅस आहे त्या गॅससाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील हॉटेल उपग्रहांसाठी आता 20% अतिरिक्त गॅस पुरवठा होणार आहे, त्यामुळे हॉटेल चालकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्यानंतर पुन्हा येऊया आपण त्याच बातमीवरती, जिथं चाकणकरांचा राजीनामा म्हणजे केवळ छोटा मासा, खरा मगरमच्छ कोण. म्हणजे आणखीन खरंच हे प्रकरण जर उघडकीस आलं आणि हळूहळू उघडकीस येत राहिलं, यामध्ये बरेचसे मोठे राजकीय नेते देखील अडकू शकतात, अशी माहिती या बातमीच्या माध्यमातून मिळते. पुढची बातमी आहे, पुढच्या 48 तासात होर्मुझ समुद्रधुनी खुला करा, नाहीतर पॉवर पॉइंट उडू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला इशारा दिला आहे, ही एक बातमी आहे. त्यानंतर आपण वळूया पुढील बातमीकडे. आमचे पालघरचे निवासी संपादक दीपक मोहिते यांची बातमी आहे, सभागृहाचा आखाडा होता कामा नये, महापौर व विरोधी पक्ष नेत्यांची संयुक्त जबाबदारी, अशी ही बातमी आहे. त्याच्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. हे मोखाड्यावरून बातमी आलेली आहे, राज्य महामार्गावरील तो खड्डा देतो अपघाताला आमंत्रण. एक खड्डा आहे आणि तिथे बरेचसे अपघात झाले. मोखाडा जो पालघर जिल्ह्यातील आहे, तर तेथील ही बातमी आहे. त्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. संदीप बोडके ठरला संसरिक केसरी, म्हणजे काल ज्या पद्धतीने केसरी स्पर्धा झालेली आहे त्या संदर्भातली ही बातमी आहे. त्याला 11,000 आणि 1 मानाची गदा त्यांनी पटकावलेली आहे, अशी ही बातमी आहे. वळूया पुढील बातमीकडे.
ही बातमी येते नाशिकवरून. उघड लूट तरीही कारवाई शून्य. मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. म्हाडाचेही भूखंड घोटाळा. चेहडीचा हा भूखंड घोटाळा आहे. ही बातमी अतिशय महत्वाची आहे. त्यानंतर आपली नाशिकची दुसरी एक बातमी आहे. जागतिक किडनी दिनानिमित्त जनजागृतीचा कार्यक्रम याचं आयोजन करण्यात आला आहे. एक बातमी आहे. त्यानंतर येतं राज्य महाराष्ट्राची एक महत्वाची बातमी ती म्हणजे भोंदू अशोक खरातांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडेच आहेत. भांडाफोड आम्हीच केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी म्हणतात. त्यांचा हा दावा आहे. पाहूया आणखीन पुढं काय होतं ते. त्यानंतर येते ती महत्वाची बातमी पर्यावरणाच्या संदर्भात. नागपूर एडिशन मधून आमच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अर्बन फॉरेस्टची गरज. तर ही आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अर्बन फॉरेस्टची गरज असल्याची बातमी आहे. जागतिक वन दिनानिमित्त स्वर्गीय उत्तमराव पाटील स्मृती वन संवर्धन पुरस्काराच्या वेळेला हे विधान करण्यात आलं आहे. त्यानंतर कटोल मतदारसंघात 5 वर्षात जवळपास 577 आत्महत्या झालेल्या आहेत. 6 ते 14 वर्ष वयोगटातील लेकरांचं शिक्षण धोक्यात, सरकार गप्प, अशी ही बातमी आहे कटोलवरून. त्याच्यानंतर येते गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांची कारवाई आहे. अट्टल 2 दुचाकी चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर आपण बोलूया देसाईगंजच्या पुढच्या बातमीकडे. देसाईगंज येथे जागतिक चिमणी दिन साजरा. ही अतिशय महत्वाची बातमी आहे. त्याच्यानंतर येथे एक बातमी वर्ध्याच्या एडिशनची बातमी आहे. कार्यकारी अभियंत्याच्या दालनासमोर कंत्राटदार संघटनेचं ठिय्या आंदोलन. तर कंत्राटदारांनी हे आंदोलन पुकारलं आहे. तर अशा पद्धतीने आज दैनिक महासागरमध्ये बातम्यांमध्ये काय खास होतं ते पाहिलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये आणि उद्या जाणून घेऊयात उद्याच्या बातम्यामध्ये नक्की काय आहे खास. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.